थोडासा वाकर तिथं जरा ते मारून दे एमसीबी बंद आहे ना मला आपला पाहिजे। तिथे असे इमर्जन्सी झाल्याच्या नंतर लोकांना बाहेर पडायला खूप अडथळा होतो। त्याच्यासाठी अडथळा विरहित आपला जिना हा अडथळा विरहित पाहिजे। जिन्यामध्ये आपल्या पॅसेजमध्ये कुठल्या वस्तू ठेवू नका, कुठल्या वस्तू ठेवू नका। सोसायटीमध्ये आज परत ॲक्सिडेंटली आग लागलेली, 803ला लागलेली आग। सो फायर ब्रिगेडवाल्यांना कळवण्यात आलं आणि ते इथे येऊन त्यांनी तत्परतेने आग विझवली। सो वी आर व्हेरी मच थँक्यू की तुम्ही हे केलं। सो लेट्स गिव्ह अम अ बिग हँड फॉर जस्ट हेल्पिंग अस आउट। सो सर थँक्यू सो मच। सरांनी आपल्याला हे असं दिलं इमर्जन्सी नंबर्स, तर एक पॅम्पलेट आहे। सो लेट्स मेक अ पॉईंट की आपण ते आपल्या सगळ्या बिल्डिंग्समध्ये लावूया आणि इमर्जन्सी वेळेला ह्याच नंबरला कॉन्टॅक्ट करूया, कारण आपण 101ला करतो किंवा आपले इमर्जन्सी एम्प्लॉईला करतो जे सेंट्रलाइज जातात, बट रॅदर दॅन हे नंबर्स आहेत जिथे आपल्याला डायरेक्ट आपल्या ठाण्याची फायर ब्रिगेड इकडे येऊन हेल्प करेल। सो थँक्यू सो मच। ऑल्सो थँक्यू टू द कमिटी, कारण कमिटीने आपली फायर ब्रिगेडची सिस्टम एकदम अपग्रेडेड ठेवलेली, त्यामुळे इट वॉज व्हेरी इझी टू गेट इट एक्सटिंग्विश्ड। ऑल्सो आपण लेट्स गिव्ह देम अ बिग हँड। ऑल्सो अजून एक गोष्ट की आग कशामुळे लागलेली, दॅट विल बी अ क्युरिओसिटी फॉर एव्हरीबडी। तर आग लागलेली त्या रेसिडेंटनी घरामध्ये दिवा लावलेला, विच मेड अ पॉईंट की तो स्पिल आउट होऊन खाली पडला ऍक्सिडेंटली आणि आग पेटली, त्याच्याने पूर्ण किचन फ्यूज झालं। तर लेट्स मेक अ पॉईंट की आपण घरात असतानाच दिवा आपला विझल्यानंतर आपण घराबाहेर पडू, रॅदर देन दिवा लावून घराबाहेर पडण्यापेक्षा। ओके, या कुठचे पण इलेक्ट्रिकल दिव्यामध्ये तेल एवढं ठेवा की आपण असेपर्यंत दिवा तेल संपूर्ण विझला पाहिजे। दिवा प्रत्येकाने लावा, आम्ही नावामुळे असं सांगत नाही, पण ते दिव्यामध्ये तेल घालताना किंवा तूप घालताना ते आपण बाहेर पडेपर्यंत ते संपलं पाहिजे, एवढं फक्त प्रिकॉशन घ्या।